तिथे. बोला. पुण्यामध्ये आले उद्धव ठाकरेंवरती टीका केली की हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत. अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि सातत्याने उद्धव ठाकरे शरद पवारांना टार्गेट करतात. आज उद्धव ठाकरेंची पुण्यामध्ये सभा होते. हे पहा, उद्धव ठाकरेंवरती पुण्याचा आरोप. अमित शहा म्हणजे जयप्रकाश नारायण नाईक बरं का ना. अमित शहा म्हणजे आचार्य विनोबाजी भावे नाईक किंवा अमित शहा म्हणजे सरदार पटेल नाही. कळलं का मला काय म्हणायचं आहे ते. अमित शहा कोण आहेत हे माननीय शरद पवार साहेबांनी काल सांगितलेलं आहे पुण्यातच. तेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारणं सोडा. जर तुम्ही महाराष्ट्राचे अभिमानी असाल तर अशा विषयाला महत्त्व देऊ नका. आपण सगळे मराठी माणसं आहोत, महाराष्ट्राचे अभिमानी आहोत. हे बाहेरचे चोर लफंगे येऊन मराठी माणसावरती असे हल्ले करून बदनाम करत असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. हा रावसाहेब, अनिल देशमुख म्हणाले होते की त्यांना एक ऑफर देण्यात आली होती जी त्यांनी मान्य. त्याच्यावर चर्चा झालेली आहे ना वारंवार. तुम्हाला जेव्हा अटक झाली त्याच्या आधी तुम्हाला अशी काही ऑफर आली होती? नक्कीच. तुम्ही विसरत असाल त्या ऑफर संदर्भात मी राज्यसभेचे तेव्हाचे चेअरमन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ते कळवलं होतं की अशा प्रकारे माझ्यावरती दबाव येतोय आणि मला सांगितलं जातं की महाविकास आघाडीचं सरकार जे आपण बनवताय त्यापासून दूर राहा, नाहीतर तुम्हाला ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला समोर जावं लागेल. आणि हे मी रेकॉर्डवरती आणलेलं. हे मी तेव्हाचे आमचे उपराष्ट्रपती आणि आमच्या राज्यसभेचे चेअरमन, कारण मी त्यांच्या सभागृहाचा सदस्य होतो आणि आहे, मी त्यांना ताबडतोब ते कळवलेलं आहे. अशा प्रकारच्या दबावाच्या नीती अनिती आमच्यावर चालल्या. पण देशमुख जे असतील, अनिलजी, मी असेल, आम्ही झुकलो नाही. आमच्यातला मराठी बाणा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो आम्ही कायम ठेवला. आम्ही जर झुकलो असतो, वागलो असतो, आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतो, तर आम्ही स्वाभिमानाने राहिलो. आम्ही राहू. काय करणार? आमचे प्राण घ्याल, आमच्यावर गोळ्या चालवाल ना तुम्ही, अजून काय करू शकता? आमच्यावर तुम्ही गोळ्या चालवाल रस्त्यावरती, आमची तुम्ही सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे. आम्ही तक्रार नाही केली. आता बोलताना म्हणजे बातोबात म्हणजे हिंदी वाक्यामध्ये की भाजप हार गई है, मनसे हार गई है. आता याच्यामध्ये जो पार्टी और जो व्यक्ति मन से हारी जाती है ना वो कभी जीत नहीं पाएगी. और महाराष्ट्र की जो मिट्टी है बहुत स्वाभिमानी लोगों की मिट्टी है, शिवाजी महाराज की मिट्टी है. ये भाजपा वाले हार गए. देवेंद्र फडणवीस खुद चुनाव हारने जा रहे हैं विधानसभा का. आप देखिए. और वो वाली जो मनसे है, मैं देख रहा था कि आज शिंदे साहब को मिल रहे हैं मुख्यमंत्री. ये उनकी क्या बोल रहे थे, मैंने कल देखा है कि सुना है कि हम सभी